हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या म्हसोबावाडी परिसरात गुरुदेव मनवाडे हे कुटुंबियांसह राहतात. रविवारी रात्री ते घराच्या खालील मजल्यावर तर मुलगा प्रवीण दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला चोरट्यांनी दाराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर गुरुदेव मनवाडे जागे झाले. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला विळा लावून धमकावत तिजोरीतील सोन्या चांदीचे सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. विळ्याचा धाक दाखवून केलेल्या या लुटीची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. पेठवडगाव पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केलं होतं. श्वानानं हे मनवाडे यांच्या घरापासून काही अंतरापर्यंत माग दाखवला आणि ते तिथंच घुटमळत राहिलं. चोरट्यांनी झुंजी नानामळा, वाठार रोड गावभागातील आशुतोष पाटील, विश्वास पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश बापू कोळी, भिकाजी काटकर आणि अभिजित नांगरे यांच्या घरात चोरीचे प्रयत्न केले, पण त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काही लागलं नाही.